जावा आता तुम्ही, आता काय होणार नाही. अहो सुमे मॅडम, खरं खरं सांगा बघू काय झालंय. काय नाही, सुमे मॅडम, हो काय झालंय. काय नाही, जावा तुम्ही. साहेब हा गीता, साहेब ते सुमे मॅडम काय रडायच्या थांबणं झाले ते. का रडते? काय बोलली का तुझ्याशी? नाही, लय विचारलं पण काही सांगणं झालं. मलाही काही समजेन असं झालं. तू जा, मी समरलाच बोलावून घेतो. हाँ डॅडी. समर, जरा घरी येतोस का? का? अरे सुमी रडते मगाचपासून. रडते? पण का? विचारतोय तर काही सांगतच नाही. डोळ्यातून गळा पाणी फक्त. तू येतोस का? हो मी येतो. बघ, आपल्याला लगेच घरी जावं लागणार. का? अरे सुमी, तिला सांगितलं रडू नकोस तरी रडते. आपण झालं काय? माहिती नाही, जाऊन बघूयात. चल. चल. बाकी काही म्हणा, मानलं बरं का तुम्हाला. तुम्ही खरंच त्या खानावळवाल्याच्या डोळ्यात पाण्यानं दाखवलं. मग शेवटी बायकोचा हट्ट पुरवायला पाहिजे ना. मी लय खुश आहे तुमच्यावर. खुश आहेस ना? मग हा? ते काड्याचं प्रकरण बंद कर तेवढं. ठीक आहे, 2 दिवस काढायला सुट्टी. 2च दिवस? हा. शालू केवढं मोठं काम केलंय मी. हे बाकी खरं आहे बरं का. मग काय हो, तुम्हाला कसं काय जमलं त्या खानावळवाल्याच्या डोळ्यात पाणी आणायला? मामासाहेब आहे मी कुणाला रडवू शकतो. तुला रडवू का सांग? नाही नाही, नका. त्या खानावळवाल्याला रडवलं तेवढंच भास आहे माझ्यासाठी. सुमन, काय झालं ग? अजून रडतीच आहे का तू? अगं काय झालं ते तर सांग की. बघावं, पोरगीच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा थांबणं झालंय आणि काय करायचं ते बी कळणं झालंय. सुमन, कसली काळजी आहे का? अगं मला सांग ना. हा मामासाहेब तुझ्यासाठी सगळं करेल. वय सुमे, सुमे काय झालं ग? अरे बघ ना, मगाचपासून नुसती रडतीये. आम्ही सगळ्यांनी विचारलं तरी काहीच बोलत नाहीये. सुमी मॅडम, काय झालं? सुमे, तुला तात्यांची काळजी वाटते का? अजिबात काळजी करू नकोस तात्यांची. अरे पायलट, तेवढं समजूनच म्हणलं, आता कशाला काळजी करू? मग का रडतेस तू? मी नाही रडत पायलट. अगं मग तुझ्या डोळ्यात पाणी काय सुमन? सुमी मॅडम, तुम्ही रडू नका हो. तुम्ही रडला की मला वाईट वाटतं, मग मला पण रडू येतं. तुम्ही रडू नका की. बाबा नारे गप्प बस. नाही सुमी मॅडम, तुम्ही रडू नका हो. खरंच रडू नका. तुम्ही मला पण रडू येईल मग. बबन, बबन, अरे काय सुरू आहे तुझं? अरे ती दिवसभर रडतीये. बबन, तू बाहेर जा बरं. मामासाहेब पण. बबन, आणि रडणं बंद कर. रडणं बंद कर. बंद कर. बंद. रडू नको. सुमन, डोळे पुस ग. काय टेन्शन आहे का सुमी? काय झालंय सुमे? मी रडत नाही म्हणून सांगितलं की एक डाव. आणि पायलट, सुमीला रडवणारा जगात पैदा व्हायचा अजून, हे माहित आहे ना? अगं मग तुझ्या डोळ्यात पाणी काय? कांदा. कांदा? हा. सुमीला आत्ता ना कसलं दुःख आहे ना टेन्शन आहे. तिच्या डोळ्यात फक्त एकाच गोष्टीमुळे पाणी येऊ शकतं, आणि तो म्हणजे कांदा. कांदा कापून ठेवलाय का कोणी घरात? नाही. मग असो सुमे, तू आधी बाहेर चल. डॅडी आणि काळजी करण्याचं काही कारण नाही. हा सुमे, तू बाहेर चल आधी. चल 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 चल. आता बरं वाटतंय? साहेब, गेलं का पाणी? नाही ना. सुमे, तू आधी इथे बस बघू. बस बस बस.
पण मोकळ्या वारात असून पण डोळ्यातलं पाणी कसं काय जाईना हो? तेच तर कळत नाहीये ना. बघून म्हणजे इथेही बघ, इथेही कांदा आहे. अयो इथं कोणी दडवून ठेवला असेल कांदा? तेच तर कळत नाहीये ना. आता काय करायचं मग? आता काय सगळीकडचा कांदा शोधूया. चल सुमे, तू इथेच बसून राहा. हा, चल सुमे, तू इथेच बसून राहा. नक्की तुम्ही कांदा कापला नाही ना? माहित आहे, आम्ही ठेवत नाहीत आपला कांदा. मग समर्थन म्हणाला कांदा कापल्यामुळे सुमीच्या डोळ्यात पाणी आले. बबन, हं. आणखी कुठे कुठे कांदा मिळतो ते शोध. हा, लक्ष्मण, गीता, घरात कुठं कांदा कापून ठेवलाय का बघता का जरा? जातो तिथे बघ. हा बघ, इथे सापडला. इथं थापरला. हा बघा इथं पण सापडलं साहेब. अयो हा बघा इथं पण सापडलं साहेब. घड्याळाच्या वरती सापडलाय. इथं पण आहे कांदा. हा बघा इथं पण आहे. या फुलांमध्ये कोणी ठेवला आता कांदा? समोर, अरे तुमच्या खोलीत सुद्धा सुमीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हो, आता हा बघा इथं पण सापडलं बघा. काय बाबा, खोद्यात आणून ठेवलाय कांदा थदली त्याला. अहो किचन मध्ये पण ठेवला होता कोणीतरी. अजून कुठं सापडतोय का? तू बंद थदली त्याला. एवढा कांदा तापलाय. इथं पण थापरलाय. त्याच्या खाली. थदली त्याला. इथं पण थापरला कांदा. काय झालं? कसला गोंधळ चालू आहे हा? काय झालं? मी काय विचारतेय? हा बघा, आमच्या खोलीतही होता कांदा. अहो, इथं पण लय सापडलं माहिती आहे का? हे बघा. हा एवढा कांदा? हो, अगं या कांद्यामुळे सुमीच्या डोळ्यात पाणी येत होतं. पण एवढा कांदा घरभर कापून ठेवलाच कोणी? अरे हो, एवढा कांदा कुणी ठेवला? आणि सुमनच्या डोळ्यात कुणी पाणी आणलं? मामासाहेबांनी. मामासाहेबांनी? मामा तुम्ही? ते हे म्हणजे नरसिंहराव, अहो काय केलं हे तुम्ही? अनुराधा, नरसू, का ठेवलास तू हा कांदा? मामा काय आहे? अरे त्याचं काय झालं माहिती का? हा म्हणजे अवकाळी पावसाने किडे होतात ना घरभर. मग ते होऊ नयेत म्हणून मी कांदा चिरून सगळीकडे ठेवला. आता आपला बंगला सुरक्षित आहे. अहो नरसिंहराव, पण सुमीच्या डोळ्यात त्यामुळे पाणी आलं ना. आम्ही कधीपासून विचारतोय डोळ्यात पाणी का आलं म्हणून. तुम्ही बोललाच नाही काही. अहो कसं बोलतील? मामासाहेबांनी कांदा ठेवला घरभर, पण त्यांना कुठं माहिती होतं कांद्यानं माझ्या डोळ्यात पाणी येतं म्हणून. हा म्हणजे मला माहितीच नव्हतं ना की कांद्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येतं. मग मी ठेवलाच नसता घरभर कांदा कापून. अरे पण नरसू, तू जरा नाही सासूबाई, मामासाहेबांची काय चूक नाही. अहो त्यांना माहित असतं तर त्यांनी असं केलंच नसतं. आणि माझ्या डोळ्यातल्या पाण्यापेक्षा ह्या घराचं किड्यांपासून रक्षण केलं हे महत्वाचं. बरोबर ना हो मामासाहेब? हो 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 हो. बाकी काय बी म्हणा मामासाहेब, सुमीच्या डोळ्यात पाणी आणणं लय अवघड आहे. आणि हे अवघड काम तुम्ही केलंय बर का. घ्या. मामासाहेब अजून पाहिजे का? बास की आता खायला घालून मारती का काय? वा मस्त. मामासाहेब, वा. काय काम आहेत का? नाही रे. श्री मॅडम, मी बाहेर जाऊन थांबू का? होय.
होय थांबा मी आले आवरून. हा सुमन आज भरपूर नाश्ता बनवलेला दिसतोस तू. कामाच्या माणसाला नीट खाऊ पिऊ घालायचा असं शिकवलंय माझ्या तात्यांनी. थँक्यू. मामी साहेब माझं काही काम आहे का आता? नाही सुमी मॅडम मग आम्ही बाहेर जाऊन थांबू का? हा हा जावा मी आलेच. तुम्ही मॅडम सगळी कामं झालीत बाहेर जाऊन थांबू का? हा हा जावा आलेच मी. मामासाहेब हं? अजून काय काम? नाही ठीक आहे मी जरा जाऊन येते बाहेर. सगळेजण जमल्यात महत्वाच्या कामाला. हा मामी साहेब आलेच मी. हा ये. काल तुम्ही रडवल्यावर कशी गार झाली बघा पटकन. काय आणून देऊ का? काय पाहिजे का? काय काम आहे का? बरं झालं चांगली जिरवली तुम्ही. लई मिरवत होती नाहीतर. चालू मामासाहेब आहे मी. मिरवणाऱ्यांची कशी जिरवायची मला बरोबर माहिती आहे. पण सगळ्यांना बाहेर घेऊन काय करत असेल? काहीतरी फुटकळ हुकूम सोडणार, काहीतरी काम सांगणार आणि मंत्री पाटलांची सून म्हणून मिरवणार. नाही नाही असं मिरवून नाही चालायचं. चला बघूया काय करते ती. या असल्या किरकोळ घरगुती कामांमध्ये लक्ष द्यायला मला वेळ नाही. अगं मला महाराष्ट्राचं राज्य बघायचंय. महाराष्ट्राचं राज्य बघायचंय. समोरला मुख्यमंत्री करायचं आहे. बस कंटाळा. बरं दादा बसा की. आवर बसा. तर जगात सगळ्यात मोठी इस्टेट असेल तर ती आहे माणसाची तब्येत. माणसाची तब्येत चांगली तर सगळं आयुष्य चांगलं असं आमचं वैद्य बुवा सांगतात. एकदम बरोबर सुमी मॅडम. अहो तब्येत नसेल तर काय उपयोग? सॉरी म्हणजे तब्येत असली पाहिजे. म्हणूनच मी आपल्या माणसांसाठी त्या वैद्य बुवासनी फोन करणार आहे. तुमच्या ज्या काही तब्येतीच्या तक्रारी असतील त्या सांगायच्या. खात्रीचा उपाय होणार. लय चांगला गुण आहे वैद्य बुवांचा. करू फोन? चालेल. हा हॅलो वैद्य बुवा सुमी बोलत्या. अगं बाई नंबर सेव आहे तुमच्याकडं. काय वैद्य बुवा तुम्ही आला नाही बरं का माझ्या लग्नाला. अहो नाही राग कसला त्यात. तुम्हाला काही कमी काम आहेत होय? अहो माणसं आपली दुखणी खुपणी घेऊन देवाकडे कमी आणि तुमच्याकडे जास्त येतात. आठवण म्हणजे मी जरा दुखणी खुपणी घेऊन आल्या. अहो नाही तुमच्या औषधानं मी एकदम मस्त आहे. मी जरा माझ्या सासरच्या मंडळींची घेऊन आल्या दुखणी खुपणी. तेवढं उपाय सांगा बरं का. होय सांगू? बरं दादा तुम्ही सांगा. अहो सुमी मॅडम माझ्या पोटात आहे ना मुरडाच पडतोय. असं दुखतंय ना. मी बोलतोय तरी असं मला दुखतंय इथं. वैद्य बुवा ते पोटात मुरडा पडतोय आणि पोट बी दुखते आदनं मधनं. अच्छा हा 2 चमचे ओवा रातच्याला पाण्यात भिजवायचा आणि ते पाणी सकाळी प्यायचं. हा 10 दिवस. हा पुढं. सुमी मॅडम माझं तेवढं विचारा की माझ्या मानेत अडक भरती आहो. वय वैद्य बुवा ते मानत अडक भरत्या बघा. हा तिळाचं तेल. तिळाचं तेल गरम करून मानेवर लावायचं. आणि त्यावर हळूहळू वरवंटा फिरवायचा. मग अर्ध्या तासानं कोमट पाण्याचं शेक. पुढं माझं तांदूळ दिब्याचा प्रॉब्लेम. वैद्य बुवा अहो आमचे ते लक्ष्मण दादा त्यांची जरा जीभ जड होत्या. त्यांना ते स च ळ असं काय बी म्हणता येत नाही. त बी म्हणता येत नाही. त पण नाही म्हणतायत. तेच की त बी म्हणता येत नाही. तावल्यातला त क बी म्हणता येत नाही. काय हाय
काय उपाय? ह्यावर उपाय नाही. व्हाय तर व्हाय, नाही तर नाही सांगतात वैद्य बुवा. एकदम रोखोक आहेत ते. पुढं अहो ते माझं डोस काय का नाही ते भुवयापासून टाळूपत्र दुखतच राहतं. ते डोसकं भुवईपासून टाळूपत्र दुखतंय. हा गीता ते हा लवंग, मिरी, अद्रक, सुंठ, तुळशीची पानं, हा याचा काढा करून प्यायचा. हा हा मग थांबल तुमचं डोकं. कळलं? डोकेदुखीवरचा नामी उपाय आहे यो. सुमी मॅडम माझं सांगा की. होय होय. अहो ते लयच पित्त उसळते बघा. वैद्य बुवा ते जरा हा असं होतंय, ते ना पित्त होतंय. हा हा हा. हे काय सुरेश तू झोपला नाहीस व्हय अजून? अरे बाबा अशानं हातरून धरून बसशील एक दिवस. अरे का चांगलं बोल की, का अपशकुनी बोलून मला आजारी पाडायला लागलास? मी होय तू आजारी पडावा असं माझ्या स्वप्नात तरी येईल कर. स्वतःची कंडिशन बघ की सुरेश, जरा काय हाल करून घेतली तीस बघ बरं. अरे माझ्या सुमीसाठी किती हाल झालं तरी मला परवा नाही बघ. हे काय करतोय तू? अरे शिरा बनवतोय गोड गोड. नाही नाही काय गरज नाही शिऱ्या बिऱ्याची. सगळ्या मेंबरांनी सांगून टाक थोडे दिवस साधं जेवण जेवा म्हणून. कोण सुद्धा नाराज होणार नाही. अरे मी अमरासाठी नाही, माझ्या चिमणीसाठी बनवतोय बघ. सुमी नाराज झाली अरे माझ्यावर. अरे बारक्यापणापासून तिची सवय, गोड गोड शिरा बनवून दिला की रुसवा गायब होतो अरे तिचा. अरे पण कशाला सुरेश फोन करून नाराजी गाजवी की तिची. हे असा ताप कशाला करून घेतलीस तू? अरे माझ्या पुरीचा रुसवा घालवायसाठी करतोय, त्या ताप कसला? तू आता मला बघ ताप देऊ नकोस लय. मला बनवून दे शिरा, चांगला झाला पाहिजे बघ एकदम. सुरेश ऐक की रे, आधीच काम कमी आहे का तुला सांग बरं. अरे सुमी नाराज आहे म्हणून माझं कामात लक्ष लागा नाही बघ अजिबातच. आता शिरा बनवला का नाही की तू जाताना घेऊन जा. काय बी झालं तरी सुमीचा रुसवा गेला पाहिजे बघ. सुरेश शिरा लयच भारी झाला यार. बघू बरं जरा मला. तुझ्यासाठी नाही काय, माझ्या चिमणीसाठी बनवलाय. सुमी मॅडम काय बी म्हणा बरं का, तुमच्या त्या वैद्यभवनचा कार्ड आहे का नाही एक नंबरच आहे बरं का. अहो डोकं दुखायचं थांबलं. अहो थांबणारच, लय गुण आहे वैद्य बुवांचं सगळ्यांना. होय सुमी मॅडम अहो उपाय केल्या केल्या माझ्या पोटातलं दुखायचं बंद झालं. असला भारी उपाय नाही हो तुमचे वैद्य आहेत ना, लय भारी. अहो हायतच, आज पण एक बी केस फेल गेली नाही त्यांची. गीता जा बाहेर. अहो मला इथं काम आहे की. अगं बाहेरची कामं करू जा की मग. अहो पण मी बाहेरची काय कामं करू? मामी साहेब कोण आहे इथं? तुम्ही. मग जा म्हणलं की बाहेर जायचं. चल निघ. भरत तुला वेगळं सांगायला पाहिजे का? नाही मामी साहेब बाहेरची काम करतो.